निज मन मुकुल सुधारी बरनो रघुवर विमल जशु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरवु क्लेश विकार गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरु। सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविध्यानगम्य वंदे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामोरिष्टं वातात्मजं वानरयोथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंतानंता रघुनायका माघणे हेच आता महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य विश्वं तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। पांडुरंग करो प्रथम नमः पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तो का जगतातून या जायाचे रे मरणाचे स्मरण करा दोन दिवसाची धन संपत्ती विद्वत्तान सत्तारे लोभितीच्या पडवणी करसे कारे आयुष्याची होळी रे पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग तुका म्हणे भाग्य या नामे म्हणे जे संसारी जन्मीजे याची लागी जन्मीजे संसारी भाग्य म्हणे तुका याचे नामे। कीर्तनाचा सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ परमार्थाचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग या ठिकाणी सुंदर असं अखंड हरिनाम सप्ताह श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज संगीत गाथा पारायण सोहळा त्या निमित्तानं ज्यांच्या मुखारविंद्यातून गाथा श्रवण करतात असे हरिभक्तीपरायण गाथा कंठभूषण श्री हरिभक्तीपरायण महादेवजी महाराज उपस्थित कैलास महाराज बापूसाहेब महाराज कृष्णा महाराज आहेत पुन्हा मृदुंगाचार्य मृदुंग अलंकार गंगाधर महाराज कृष्णा महाराज प्रमोद महाराज मागे पुढे उभार आहे संभाळीत गायनाचार्य हनुमानजी महाराज असतील तुकाराम महाराज मारुती बुवा राम महाराज रामेश्वर महाराज विठ्ठल महाराज संपूर्ण महाराज मंडळी माझ्या मागे उभे आहेत सुंदर विणा घेऊन उभा राहिलेले आमचे विणेकरी बालदार चोपदार सुंदर चाल गायलेले संतोषजी महाराज तुषार महाराज विकासानंद महाराज कृष्णा महाराज ज्यांनी सुरुवात केली असे हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय
वाहाग महाराज उपस्थित या ठिकाणी, माता भगिनी पुरुष वर्ग, मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे कृष्णा महाराज का प्रमोद महाराज या ठिकाणी उपस्थित, पुन्हा कीर्तनाला मुद्दामून उपस्थित, ज्यांची कीर्तनाची रात्री सेवा झाली असे बापूसाहेब महाराज उपस्थित आहे. आदी करून माता भगिनी पुरुष वर्ग, आबाल वृद्ध, तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला भाऊंमुळे प्राप्त झाला. ज्यांच्या घरामध्ये आज आमची जे भोजनाची व्यवस्था केली असे हरिभक्तीपरायण पुन्हा मग या ठिकाणी शत्रुघ्न साहेबराव पावडे आणि भारत साहेबराव पावडे, बरोबर आहे ना सर? या ठिकाणी आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलेले सर या ठिकाणी उपस्थित, माता भगिनी पुरुष वर्ग, आदी करून संपूर्ण गुणीजन महाराज मंडळी, तुमच्या सर्वांच्या पायावरती नतमस्तक होतो. अभंगाच्या पदापदाच्या चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल माझा आवाज तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं कार्य करतात असे सुंदर साऊंड सिस्टीम या ठिकाणी उपस्थित. नाव वाचता येत नाही परंतु रंगीला का संग्राम सरगम सरगम साऊंड सिस्टीम सय्यद, सुंदर असे ऑपरेटिंग या ठिकाणी आहे. हनुमंतरायाच्या प्रांगणासमोर, जिल्हा परिषदाच्या प्रांगणासमोर या ठिकाणी कीर्तन महोत्सव आदी करून आनंदाची प्राप्ती आहे. पण अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे पावडे महाराज, पिकलिया सेंद कडूपण गेले. बाजरीच्या रानामध्ये पाटाभर रान पेरल्या जातं सेंदडाच, आणि ते पिकल्यानंतर त्याचं कडूपण निघून जातं, कारण त्याला मऊपणा येतो. ते सेंदड पिकल्यानंतर वेलाला सोडून देतं आणि त्याचा सुगंध परिसरात दरवळल्या जातो. मग गुराकी म्हणतात बर का, अरे इथं कुठंतरी सेंदड पिकलं बर का. मग कोणीतरी गाया बघा, आम्ही बाजरीचं रान धुंडळून येतो. आणि मग ते सेंदड पिकलेलं असलं, गाभोळं असलं की कळतं त्यांना. महाराज आता तुकोबर आहेत त्या सेंदडाचा विषय नाही सांगत, ज्या सेंदडाला 72,72,07,200 सूक्ष्म नाड्या आणि मोठाल्या नाड्या, आणि ज्या सेंदडाला 3.5 कोटी छिद्र आहेत. आता माझं हे पंचमहाभूताचं सेंदड तुमच्या समोर आता बघितलं असेल तुम्ही माझं सेंदड. आता हे गाबुळ एक पिकलेलं बोललं पाहिजे कीर्तनात. कीर्तन एक संवाद शास्त्र आहे, वॅप थिंकिंग, वॅप कल्चर ऑफ लाईफ. बाबा हे गाबुळ एक पिकलेले एक हे चिबडच आहे. काय वाटतं तुम्हाला? कारण की हे पंचमहाभूताचं सेंदड ज्याचं पिकलं, वेल सोडून देत सेंदड पिकल्यानंतर वेलाला पकडून राहत. तुम्ही जाणकार जाणती मंडळी आहात. फळ पिकलं का ते सेंदड वेलाला पकडून राहील का वेल सोडून देईल? वेल सोडून देतो. बाबा तसंच आहे. आता हे पंचमहाभूताचं माझं सेंदड बाबा, हे याला धरून हे काही येल सोडल्याला आहे. प्रपंचाचं वेल धरून आहे, प्रपंचाचं वेल सोडल्या. अनंत महाराज हे वेलाला धरून आहे, आणि वेलाला असं धरू नये काही हे पुन्हा पिकायच्या गटमटीत नाही. हे फक्त माय बापांनो यांनी फक्त साधू संतांचे कपडे आणि तुकोबरायाच्या गाथ्यातले अभंग पाठ केले, आणि एवढंच म्हणतंय फक्त हे शेंदड जे हरी मारलं की गंग्याला धरी. बाबा एक लक्षात असणं महत्वाचं आहे. माझ्या ज्ञानेश्वर माऊलीनं माऊलीच्या सजणी बरोबर गप्पा मारल्या. आता माऊलीची मैत्रीण तुम्हाला माहित असेल, आहे का माहिती माऊलीची मैत्रीण? बाकीच्या आहे का? माऊलीची मैत्रीण रूप पाहता लोचणे सुख झाले ओ साजणे. अग सजणे ऐक ना, त्याचं रूप पाहिलं एवढं सुख झालं का त्या सुखाला अंत पार नाही. इतकं सुख झालंय आजिम्या दृष्टीने देखीला त्याला मी बघितलं, कारण की माझं कडूपण निघून गेलं. आणि कडूपण त्याच वेळेस निघून जातं त्यावेळेस दुसऱ्याचं मोठेपण या डोळ्याला खपत. कडूपण सहजरित्या डिलीट होत नाही.
किंवा कडूपण म्हणजे अज्ञानपण, आणि ज्याचं अज्ञान निघून गेलं आणि त्याच्या घरामध्ये ज्ञानाची प्राप्ती झाली का समजायचं काम क्रोध लोभ निमाले. निमाले म्हणजे जिरून गेले, निमन म्हणजे जीर्ण. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघे आनंदाचे सृष्टी. मोठी गंमत आहे बाबा. आमचं पंचमहाभूताचं सेंदड पिकलं बरं का. काय आलं ऐकताय, सेंदड पिकलं की अखिल कोटी पंढरीचा पांडुरंग आमच्या डोक्यावरून हात फिरायला मोकळा असतो बरं का. त्यानं माझ्या घरात यावं. नव्हे त्यानं माझ्या टोपल्यातली भाकरी माझ्या घरातल्या आईला मागावी. माँ 2 दिन से भूखा हूं, कुछ तो खाने के लिए दे दो ना माँ. असं त्यानं माझ्या घरामध्ये येऊन म्हणावं. समजायचं माझ्या घरातलं पंचमहाभूताचं सेंदड पिकलं. घरामधला काम क्रोध मद मोह मत्सर अंशा मनशा तृष्णा वासना कामना ह्या सगळ्या निघून गेल्या. आणि ह्या जर काढायच्या असतील तर हे पंचमहाभूताचं सेंदड साधू संताच्या विचाराच्या भट्टीत पिकवा. तुमच्याकडे केळ पिकून इकिते कच्चेच इकिता. कसे पिकून त्याला भट्टी लावता का इथिल मध्ये बुडवायचं, पुन्हा झाकून ठेवायचं. मग ते कवळं जरी असलं तरी त्याला कलर बाहेरून चांगला येतो. आणि ते जर यदा कदाचित पेशंटने खाल्लं तर पेशी वाढतात का कमी होतात. आता हे केळ हे बाहेरून पिकलेलं आहे का आतून. बोललं पाहिजे. आणि हे पूर्णतः पिकेल त्यावेळेस याचं कडूपण म्हणजे अज्ञान निघून जाईल. आणि याचं अज्ञान ज्यावेळेस निघून जातं त्यावेळेस आमच्या घरामध्ये स्वानंद परमानंद आणत तुर्या अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक माझ्या जिवंत सिंहासनावर विराजमान आहे. आता मला सांगा तरुण मित्रांनो, हे पंचमहाभूताचं फळ असेल, शरीर असेल, देह असेल, याला साधू संताच्या संगतीत न्यायचं का मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. कुणाबरोबर घेऊन जायचं याला. संतों के साथ जाना है तो भगवान का दर्शन पाना है. साधू संतांच्या बरोबर जा, भगवंताचं दर्शन होईल. आणि मग साधू संताच्या समवेत तरुणपणे जावं का वृद्धपणे जावं हा पुन्हा प्रश्न आहे. ह्या पंचमहाभूताच्या गाडीला टर्न मारण्याचं वय 15 ते 25. आणि या 15 ते 25 मध्ये जर मी चांगल्या मार्गाने टर्न मारला तर या गाडीचं ऍव्हरेज वाढेल. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, मनाने गेला तो संपला. मनाने गेलेले लई पाहिले ती. आता वाटणी मन लई भेटले ठोक्यात पाडी. हे मनाने गेलेले गडी बरेच मनाने गेलेले म्हणजे येऊन येणार कोण. हे मनाने गेलेले. आणि म्हणून तरुण मित्राला एक विनंती आहे, तुमच्या माता भगिनींना एक विनंती आहे, तुमच्या वडिलाला एक विनंती आहे, तुम्ही तुमच्या पोरांना किती चांगल्या प्रकारचं खाऊ घालता याच्याही पेक्षा तुमचं पोरग कुणाबरोबर फिरतं ते पहा. आई मला खरं सांगा, तुम्हाला तुमच्या पोरांची हेअरस्टाईल बदलायची का हेअरस्टाईल, डोक्याच्या केसाचं वळण बदलायचं का डोक्यातले विचार. आणि ज्या घरामध्ये विचार बदलले जातात त्या घरातलं पोरग लात मारीन तिथं पाणी काढतं, त्याचं कडू पण निघून जातं. आणि ज्या घरामध्ये विचाराला काही घेणं बापच वरती गाजीतो. हे गाणं लावून मामा उगतोय गड गाणं लाव म्हणतो. ज्या बापानेच वरती गाजल्या ते पोरं काय करणार आहे. बीज शुद्ध असावं आणि शुद्ध बीजाकरता कडूपण निघून गेलेलं असावं असं हवं. बीज शुद्ध असण्याकरता कडूपण निघावं आणि कडूपण निघण्याचं वय 15 ते 25. आणि त्याच्यानंतर शुद्ध बीजा पोटे ही पुढची प्रक्रिया आहे. आणि ही पुढची प्रक्रिया आम्हाला साध्य करायची असेल तर हे पंचमहाभूताचं सेंदड पिकणं अति आवश्यक आहे. हे परमार्थात पिकणं अति आवश्यक आहे. परमार्थ घरातला अनर्थ बाजूला काढतो, याचं नाव परमार्थ आहे. आणि हा परमार्थ आम्हाला कळणं
तरच आमच्या घरामध्ये स्वानंद आहे, परमानंद आहे, अनंतनाद आहे, तुर्यावस्था आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा आहे, अशी स्थिती साधकाच्या घरामध्ये प्राप्त होते. आणि ती स्थिती महाराष्ट्रामध्ये एकाच्याच घरात प्राप्त झाली तर त्या घरामध्ये महाराष्ट्राची इज्जत राखणार पोरग जन्माला आलं. जरा आता मग मी कीर्तन करीतो, इकडून तिकडे हिंडतो, जे टॉकीतला 8 दिवसाला 15 दिवसाला येतो, पण मा पोरग जर म्हणतच नाही मग तर येडे मावल. उपयोग नाही बाय. आणि म्हणून जेवढं माझं बाहेर स्टँड आहे तेवढं घरामध्ये असणं हे महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस माझ्या घरच्याला माझा परमार्थ कळेल त्यावेळेस आमच्या घरातलं अज्ञान पळायला काहीच वेळ राहणार नाही. आणि म्हणून हे सेंदड पिकणं महत्वाचं आहे. आणि सेंदड पिकलं की ह्या सेंदडाचं ब्लड शुद्ध झालं. ब्लड शुद्ध झालं म्हणजे शुक्राणू शुद्ध झाले. आणि शुक्राणू शुद्ध झाले म्हणजे बीज स्टँडर्ड झालं. शुद्ध बीजापोटी मी तुम्हाला सांगितलं ना, महाराष्ट्रामध्ये एक लक्षात असं व्हायच पाहिजे, राजमाता जिजाऊ आणि तुकोबरायची आवली जिजाऊ. आता मला खरं सांगा, तुकोबरायने प्रपंच केला नाही का आवलीनं करू दिला नाही? काय वाटतं तुम्हाला? बोललं पाहिजे कीर्तन. कीर्तन एक संवाद शास्त्र आहे. तुकोबरायने केला नाही का आवलीनं करू दिला नाही? तुकोबरायनं केला नाही. माझ्या मते आता अवधान द्या, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. तुकोबरायांची मंडळी आप्पाजी गुळव्यांची पोरगी, बरोबर आहे? म्हणजे एकुलती एक, बाबाजी बरोबर आहे. आणि आप्पाजी गुळव्यांचा उद्योग सोन्याचा आणि क्विंटलनी सोनं, म्हणजे 2 आणि 3 अंगठे कधी आले नाकात बोट घालतो काय तू? क्विंटलनी सोनं. आणि तुकोबरायची मंडळी एकटीच. आई अवधान द्या, लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेशन, एकटीच आहे. आता मला सांगा, 3 जर भावाला 2-3 किलो मागितलं असतं तर दिलं नसतं का? सहज दिलं असतं. मला सांगा, 3 आपल्या भावाला मागितलं का? बरं, तुकोबराय समोर ते डोकं कधीच विंतून जात नव्हती. मग जिजाबाई स्मार्ट नव्हती का? अरे कितीतरी पटीनं स्मार्ट. धनुष्याच्या बाणाच्या आकाराच्या भुवा आहे, मोठं कपाळ आहे, हसल्यानंतर दोन्ही गालावर खळ्या पडतात, सरळ नासिका, रुपयाच्या ठोकळ्या एवढं कुंकू, जर उन्हानं पघळलं ना, ओघळलं ना, सरळ नाकावरती यायचं आणि इथून टिपका खाली पडायचा, एवढं सरळ नाक, एवढंच. हसल्यानंतर दोन्ही गालावर खळ्या पडायच्या. गुलाबाच्या पाकळ्यासारखे ऑटोमॅटिक ओठ. ब्रह्मचारी व्रताचं पालन स्त्रीनं जर केलं तर स्त्रीचे दोन्ही ओठ गुलाबाच्या पाकळ्यासारखे होतात. पुरुषाने केलं तर पुरुषाचा खालचाच ओठ गुलाबाच्या पाकळीसारखा होतो. हे ब्रह्मचारीचे लक्षण आहे. ऑटोमॅटिकली डाउनलोड होतात बाबा. आणि ती असली कमरेपर्यंत केस, पण ती डोकं कधीच विंतरत नव्हती. याचं कारण आहे, माझ्या रूपाला जर माझे तुकोबा भाळले तर हे जनहितार्थ चाललेलं कार्य बंद पडेल. तुकोबरायची मंडळी भांडत नव्हतीच, अजिबात भांडत नव्हती. ती भांड्यात भाजी घालून भंडारा, बोरड्या, भामचंद्र डोंगरावर पाठी घेऊन जायची. तुकोबरायला जीव घालायची, मग जेवायची आणि त्याच्यानंतर पोरांना जीव घालायची. इतकं प्रेम, इतका जिव्हाळा. आपलं प्रेम म्हणजे सजणे ग अच्छा फुललो मी ओहो, काय जादू केली तू घरात आली, म्हातारा म्हातारी मेली. तुकोबरायचं पत्नीचं प्रेम किती आहे माय बापांनो. तुकोबराय एक सांगतो माय बापांनो, जरा लक्षपूर्वक काय का तरुण मित्रांनो. एका जिजाबाईनं महाराष्ट्राकरता आपला नवरा आपल्यापासून दूर लोटला आणि एका जिजाबाईनं आपलं पोरग जलमल्या दऱ्याखोऱ्यात फेकलं, ते आपल्या करता फेकलं. तर ती एक जिजाबाई म्हणजे महाराष्ट्राची राजमाता जिजाबाई आणि एक जिजाबाई म्हणजे तुकोबरायची जिजाबाई. ह्या 2 जिजाबाई नसत्या
हे दोन जिजाबाई नसत्या तर आपले निम्म्याच्या पुढे हुकलेले फकीर मशिदीत असते. लक्षपूर्वक ऐका बरं का. धर्म शिकवला, संस्कार शिकवले, नीती शिकवली, राजकारण शिकवलं आणि परमार्थ शिकवला. बरं असा तसा नाही शिकवला. जरी होता शिवाजी राजा असे आपलं पोरग येऊ काय येऊ मला अर्धी पागण वडापाव खाऊ घाला. अरे काय जाग्या बाबा. शेंदड पिकल्यानंतर बीज शुद्ध होतो. हा परमार्थाचा रिझल्ट आहे. परमार्थ म्हणजे एका भोळ्याचं येडपटाचं मूर्खाचं नालायकाचं नाही. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. बाबा जातीचे म्हणजे काय? मांग महार चमार कुमार तेली धनगर वाजरी माळी साळी कोळी मराठा हे जातीचे काय? इकडं जन्माला आल्यावर जातीत आलात का जन्म व्हायच्या अगोदर जातीत आलात? आमच्या कुकाण्याच्या कुकाण्याला आलात का कधी? शिंगणापूरला नेवाशापाशी आले तर मला फोन करा कधी. कुकाण्याच्या दवाखान्यात 4 बायका डिलेव्हरी झाल्या बाबाजी महाराज. हिंदू समाजाची, ख्रिश्चन समाजाची, मुस्लिम समाजाची, शीख समाजाची. डॉक्टरांनी मला फोन केला, महाराज आपको आना पडेगा हॉस्पिटल में. मी दवाखान्यात गेलो सकाळी. तर डॉक्टरनी 4ही लेकर क्वाटवर उघडे नागडे टाकलेले आणि मला पहिला प्रश्न विचारला, याच्यात मराठ्याचं एक पोरग उचलून कडोर घे. मी म्हणलं मला कीर्तनाला जायचंय. मग डोक्यातच मुंग्या आल्या. मी म्हणलं मला नाही उमजत गड्या डॉक्टर. ते म्हणून मग कीर्तनात कस काय बोलतो तू? मग तोपर्यंत मौलानाला बोलिल होतं. मौलाना सकाळी त्याला बिगर आंघोळीचा. ते म्हणले काय भानगड है, मेरे को काय को बुलाए? ते म्हणले इसमें आपका भी बेटा है, उठा कर सीने से लगा लेना. तो म्हणला तोबा तोबा, मेरा तो नमाज का वक्त हो गया. मी पळून गेलो आणि मौलाना पळून गेला. ख्रिश्चनच्या धर्मगुरूला तिथं बोलवलं आणि त्याला विचारलं, याच्यात तुमच्या एक जातीचं पोरग आहे, उचलून कडेवर घ्या. मी म्हणलं, तो म्हणलं मला प्रार्थनाला जायचं. प्रार्थनाला निघून गेला. बाबा शिखाचा धर्मगुरू तिथं बोलवला आणि त्यांना विचारलं, याच्यात तुमच्या एक जातीचं पोरग आहे, उचलून कडेवर घ्या. तो म्हणला मला तो मुझे तो गुरुद्वारा में जाना पडेगा. पळून गेले. मग मला सांगा, ज्या आईनं 12 महिने 9 दिवस लेकराला पोटात वागिलं होतं, त्या आयांना बोलवलं आणि ते म्हणले ज्याचं त्याचं लेकरू उचला, ज्याचं त्याचं लेकरू उचला. ते म्हणल्या आम्हाला काय मेळ लागा ना गड्या डॉक्टर.
ज्या बापांना, ज्या पोरांचे बाप होते त्या डॉक्टरने बोलवलं, म्हणले सुपर बंपर ऑफर चालू आहे, याच्यामध्ये ज्याने त्यानं ज्याचं त्याचं लेकरू उचललं 1 रुपया डिलिव्हरीचा घेणार नाही. ते म्हणले आपल्याला काय मिळणार का ना, 12 महिने 9 दिवस, बरोबर आहे ना. तुम्ही कस काय मग थोबड घेऊन बसली होती पण 12 महिने 9 दिवसच आहे माझ्या मते. सिद्ध करून देतो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, सिद्ध करायला काय हरकत नाही. 9 महिने 9 दिवस, 12 महिने 9 दिवसच लागतात लेकराला जन्माला. म्हणले प्रमाणासकट सांगतात का. मग ब्राह्मणाचं पोर एक खेळास आलं, 12 वर्ष आईच्या पोटात शुक लपले, 12 वर्षे सत्ययुगातली घटना. सत्ययुगामध्ये माणसं लाख वर्ष जगायची म्हणून 12 वर्षे गर्भाचा कालखंड असायचा. आणि त्यांचा प्राण हाडात होता, हाड लाख वर्ष टिकतात. ते म्हणले कोणी सांगितलं सर, आता डायनासॉरचे सांगडे सापडले, घटत कोचचा डायनासॉरचा, फेसबुकला यायला त्याला पाहिलं असेल. लाख वर्षापूर्वीचे सांगडे सापडले, म्हणजे हाड लाख वर्षापूर्वीपासून म्हणजे लाख वर्ष टिकतात. मग पूर्वी प्राण हाडात होता सत्ययुगामध्ये. सत्ययुग संपला, आलं ते कृतयुग म्हणजे त्रेतायुग. लाखावरचा 1 शून्य कमी करा, किती हजार, 10,000 वर्ष बाबाजी माणसं जगायची, कारण की त्यांचा प्राण मासात होता. बाबाजी आणि मास 10,000 वर्ष टिकतं. ते म्हणले तुला कोणी सांगितलं. पोरांनो, तुम्ही इजिप्तच्या ममी पाहिल्यात का, किंवा द ममी, म्हणजे 10,000 वर्षापूर्वीचे मासा सगट कोंडलेले माणसे, म्हणजे ते ममी पिरॅमिड मधल्या. 10,000 वर्ष झालेत माणसाला मरून, पण त्या आहे तशाच आहे, म्हणजे मास 10,000 वर्ष टिकतो. आता त्रेतायुगानंतर आलं ते कोणतं युग, द्वापार युग. द्वापार युगामध्ये 10,000 वरचा 1 शून्य कमी करा. द्वापार युगामध्ये 1000 वर्ष माणसं जगायचे, कारण की प्राण होता रक्तात, ब्लड मध्ये, आणि रक्त 1000 वर्ष टिकतं. ते म्हणले तुला सांगितलं कोणी. तुम्ही नवनाथ ग्रंथ वाचलाय का. नवनाथ ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे बाबाजी, ब्रह्मदेवाचं पतन झालं, हत्तीच्या कानात पडलं. पतन होणं क्रिया ही रक्ताचीच आहे. पतन होणं क्रिया रक्ताचीच आहे. आणि ते हत्तीच्या कानात पडलं, ते 1 वर्ष होतं. त्याच्यातनं कानिपनाथाचा जन्म आहे मढीला. आणि कानिपनाथ कोण, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मच्छिंद्र तयाचा मुख्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोच. बाबा ते कानिपनाथाचा जन्म. आता द्वापार युगानंतर आलं ते कोणतं युग चालू आहे, हे 1000 वरचा 1 शून्य कमी करा. आता वय किती, आता प्राण कशात आहे. जसा सत्यामध्ये हाडात होता, कृतामध्ये मासात होता, द्वापारामध्ये रक्तात होता, आणि आता कलीमध्ये कशात आहे. आता प्राण कशात आहे, कशात म्हणजे आता प्राण अन्नात आहे. अन्नमय प्राण आहे. प्राणापान समायुक्त पचमन्यम चतुर्दम. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. आता जर शुद्ध सात्विक असेल तर माणूस 100 वर्ष टिकतो. न तर मग बर्गर, पिझ्झा, मिक्स व्हेज, आलू मटर, काजू कढी, टरवडा, वडपाची, ते 60 वर्षात 45 वर्षात हे इकडचं टायर असं पडत, इकडचं गिअरचं दांडका, आणि शिवाचा बेंड होते ते त्याच्या बदली घडले, आणि हे हेडलाईट चालू. आणि आरतीलो भरायला याचं कारण आहे नको त्याचं टेन्शन, नको त्याचं टेन्शन. आणि नको त्याचं टेन्शन मुळे डायबिटीस, किडनी स्टोन, आरोग्या, सिरसचा ब्रेनचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, पित्ताशयाचा प्रॉब्लेम, मज्जातंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, आर्हनवाईचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, मेरुदंडाचा प्रॉब्लेम, थायरॉइडचे प्रॉब्लेम, हे परमार्थाने वाढले का प्रपंचाने वाढले. कशाने वाढले, प्रपंचाने
झालं, बरोबर आहे ना बाबा. मी जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये मला कोरोना झाला. मी 2 मार्चला ऍडमिट झालो नगरला. 7 मार्चला घरी आलो. माझी मुलगी भक्ती नाव आहे तिचं, सर्वात छोटी आहे. मला बघितलं, आनंद झाला तिला. अण्णा इतके दिवस कुठे होते कुणास ठाऊक. आणि मी कार्यक्रम कुठे जरी असला तरी मी घरी जातो. तिला माहितच नाही मी हॉस्पिटलमध्ये होतो, पण ती ओरडतच माझ्याकडे आली. बंगल्यातून अशी आली आणि माझ्याकडे बघितलं आणि अशी पळत आली, अण्णा. आणि मी तिला असं उचलणार, महाराज काय पोरगी, एवढा मला आनंद झाला. म्हणजे 7 दिवस भेटली नाही, दिसली नाही, काहीच नाही, एवढा आनंद झाला. मी तिला असं उचलणार, तेवढ्यामध्ये माझी मंडळी स्पोर्ट्स मध्ये होती. तिनं माझ्याकडे पाहिला आणि ती पोरील मागा फेर ना, त्याला कोरान झाला ना, थोडा चालले त्याला चिटकायला. बाबा मा बीपी लो झाला. म्हणले 23 लाखाची गाडी, आता 21 लाखाची 11 स्कॉर्पिओ, बंगला, एवढं रात्रीचं दिवसाची रात केली म्या. हे टोक तर ते टोकाला कार्यक्रम केला बाबा. इकडं मऊर संध्याकाळी तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नाशिक. असा हिंडली आई. एवढं उकरील नख्या तुटूस तर खरा 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 खरा. कोंबडा माहित आहे तुम्हाला, खुरुडीतून सोळला उकोंड्यावर जातो. उकोंड्यावर गेला का त्याला खाली एक असं लाल, वर एक असं लाल, आणि त्याच्यात तेवढंही शायनिंग मध्ये झालं. आणि उकोंड्यावर गेला का असं उकरीतो. बाकीच्या कोंबड्यान पिल्लं ते तिकडे असे पाहते. हे उकरून फुत उकरीत बाकीच्या पिल्लाला आणि कोंबड्याला. बाकीच्या कोंबड्यान पिल्लं येतात आणि त्या खात्यात घेऊनच असा तैटच. म्हणजे भात्राला गाठीन बँकेत कोटी. कोंबडा कळाला. तू कोंबडायच्या भाषेत आहे का? तुका म्हणे जाती कोंबड्याला मोरी, पुढे जीव करी लागले गे, पुढे जीव करी लागले गे, पुढे जीव करी लागले गे. म्हणे जाती कोंबड्याला मरी, पुढे जीव करी लागले गे, पुढे जीव करी लागले गे, पुढे जीव करी तुका म्हणे जाती कोंबड्याच्या पुढे चिवकरी लाभणे घे. तुको बरे म्हणतात कोंबड जसं उकरीत तशीच मैगत झाली बाबा. ही मोकार उकरीला आळंदीला जागा घेतली, पंढरपुरात मठ बांध उड्या मारू मारू उकरी. मोकार उकरील पण म्हणली मय मंडळी मागा बाय ना, त्याला कोरान झाला कोणा चालेल चिटकायला त्याला. हे माया बाबतीत घडलं, तुमच्या बाबतीत पोरगी यायची ताट घेऊन अशी आणि मला म्हणायचे अण्णा हो. मी म्हणायचो काय दारात आहे का बेडवर आहे? मी म्हणायचो दारात आहे. ती म्हणायची आज जा, मला भाकर घेऊन ये. अशी ताट घेऊन यायची आणि अशी ठेवायची. येडा झालो मी. म्हणलं यांच्यासाठी रात्रीचा दिवस गेला, बीपी वाढवून घेतला. झोपणं. मग मला सांगा प्रपंच खरा का खोटा? वाटतो मस्त खोटा, पण वाटतो प्रपंच
म्हणजे कसं आहे माय बापांना लटी का व्यवहार सर्व हा संसार लटी का व्यवहार सर्व हा संसार वाया ये हरी बीन हरी मुखे भला हरी मुखे भला हरी मुखे भला हरी मुखे भला वाया ये लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरी बाबा खरं सांगतो मी खरं सांगतो मी तेव्हापासून ढिल्ला पडलो बाबा मी आता पाकिट ठरवितो नाही तवा नाही पुढं चालायचं 25 दिवस का 25 दिवस मला पुढे आता तर मी काही विचार करीत नाही येणं देणं कंदील लिहून येणं येड्याच्या खिशाला 3-3 पिणं अहो मग तशी गत झालती आणि शपथ मी जाणून सोडून 7 मार्चला चांगलं शिकलो घरातूनच शिकलो घरातून शिकलो माय बाबा तुमचं कसं असेल मला माहित नाही पण एक लक्षात ठेवा माई एक लक्षात ठेवा दादा ज्याला आपण आपलं म्हणतो ना तेच बीपी वाढीते ज्याला आपण आपलं म्हणतो तेच बीपी वाढायला कारणीभूत राहते बाबा मला खरं सांगा महिला मंडळ पुरुष मंडळी पोरगी तुमची का जावयाची तुमच्याकडे 20 वर्ष ठेव पोरगी तुमची महिला मंडळ मला खरं सांगा हसू नका पोरग तुमचं एक सुनबाईच कोणाच आहे आपल्याकडं सुनबाईचं 25 वर्ष ठेव लग्नाच्या दोघर ते लय भारी रिंगटोन ठुत आई माझी मायेचा सागर तिला 3 रे जीवना कर रे आणि मतरी मकडती बाबा माया बंबेने कशी रिंगटोन ठुली बाया मयर लय जीव लावितो पण बाबा लग्न होऊ द्या 2च वर्षात स्वर तेच राहते पण शब्द बदललेले राहते स्वर तेच आई माझी मायेचा सागर नाही मिळत तिला इळीळ भाकर हो हो आ मग नाताला उचलून घेती इकडे देवर नातू पिशीत डबा घालती नाताला घेऊन नाताला घेऊन बालवाडीत जाती रे बाई सुकडी आली का सुकडी आली वय तांदूळ आहे का माया नाताला मागच्या हातुडी मिळालीच नाही बिट्या त्या गंगू आत्याच्या पोराला त्या 6 पिशा माया नाताला घ्या पण तू नाताला घेऊन बालवाडीत जाती रे भात भोगऱ्याकडे टुळू टुळू पाहती रे ज्याला आपण आपलं म्हणतो ना आपलं तेच बीपी
वाढायला कारणीभूत आहे. लक्षात असू दे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिवीण. आणि म्हणून माय बापांनो ह्या दुःखातून मुळातूनच बाजूला जायचं असेल तर इकडं वयात आल्यावर लग्न करायचं का विचारात आल्यावर लग्न करायचं? इकडं कसं वयात आल्यावर लग्न करतात का विचारात आल्यावर? गोळी चगळून ठेवली काय ओढून ठेवली बरे. दाताने घातोडीन जमलं राहून द्या. मला गडीवरची ही सर पडलीवरती वळली ना. वयात आल्यावर लग्न करतात का विचारात आल्यावर लग्न करतात? इकडं कसं बाबा वय बरेच गडी वयात आहेत. मग गडी वयात जमा बाम न करतात ते घेऊन कुंडली बाबा 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 लक्षपूर्वक आहे का? पोरग वयापेक्षाही विचारात यावं विचारा. कारण की बाप होण्याकरता वय नाही लागत. बाप होण्याकरता विचार फार स्टँडर्ड लागतात. आणि बापही कसा असावा? जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप जग ऐसा बाप व्हावा
ज्याचा वंश मुक्तीस जावा. मोठी गंमत आहे. पोटा येत हरले पाप अरे ज्ञानदेव बाप. काय अलौकिकता आहे बाबा. जग्या कसा असावा बाप कसा असावा. हो ज्ञानेश्वर माऊली सारखा बाप, विठ्ठल रुक्मिणी विठ्ठला सारखा बाप असावा. हो बाबा आई ही तशीच असावी. जग्या सा बाप व्हावा. अरे देवा ज्ञानेश्वर माऊली सारखा बाप आमचा असावा. तुकोबरायन सारखा असावा. हो काय बीज शुद्ध असेल. असे काही पोरं सांगतात आपला बाप म्हणजे आपली शान आहे, आपली जान आहे, आपला बाप म्हणजे आपली शान आहे. हो आमचा बाप म्हणजे बाप आहे असं सांगतात बरं का. काही काही सांगते आपलं म्हणतात नाक थोडा म्हणजे काय ते काय साध आहे का. लय लय वाकडा. बाबा बापही आणि शुद्ध बापाचा शुद्ध बीज आणि बापाचं कडू पण निघून जात असतं मायबापानं. विचाराच हेअरस्टाईल नाही तर हेअरस्टाईल बदलल्या जाते. आणि म्हणून माई आमच्या घरामध्ये परमार्थ रुचलेला असावा, पचलेला असावा, समजलेला असावा. परमार्थ म्हणजे काय करतो आमच्या घरातला अनर्थ बाजूला काढतो याच. आमच्या घरात क्लास 1 क्लास 2 SP कलेक्टर जन्माला येतील. परमार्थ जर भिनला तर, परमार्थ जर भिनला ना तर आपल्या घरामध्ये अधिकारी पद अधिकारी. आपल्या घरामध्ये पोरग अहो शिकू नका देऊ त्याला, शिकलं नाही तरी जमेल, पण बापाचं नाव जिल्ह्यात तालुक्यात करणारं पोरग घरात जन्माला येतं याचं नाव परमार्थ. म्हणून परमार्थ फार महत्वाचा आहे, कळणं महत्वाचं आहे. अडाण्यातलं शहाणपण परमार्थाने प्राप्त होत असतं. अनर्थ दूर करतो याचं नाव परमार्थ. नावच परमार्थ आहे बाबा. आणि म्हणून तुकोबराय माझे म्हणतात की बाबांना जर करायचं असेल ना तर देह भान विसरून कर. देव तुझ्या घरात येईल. देव घराला तुझ्या घरात येईल देव. किंवा काम निघून गेला, क्रोध निघून गेला की तुझ्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती प्राप्त होईल. म्हणले त्याला मी बघितलं ग. ऐक ना माऊली सांगतात ऐक ना ग. माऊलीची मैत्रीण येते आणि माऊलीची मैत्रीण म्हणजे ना